पुण्याच्या कोथरूड भागामध्ये दहशत माजवणारा निलेश घायवळ सध्या पोलिसांच्या रडारवरती आहे। त्याच्या टोळीतील पोरांची भाईगिरी घायवळला चांगलीच नडली आणि टोळीवरती मुका लागताच घायवळ भारतातून फरार झालाय। पण तो फरार जरी झाला असला तरी पोलिसांनी त्याच्या नांग्या ठेचायला सुरुवात केली आहे। त्याचा बनावट पासपोर्ट असेल, त्याच्या आणि त्याच्या बायकोचे बनावट ओळखपत्र असतील, त्याचे सगळे कारनामे, त्याच्या अनधिकृत प्रॉपर्टी या सगळ्यांचेच कारनामे आता समोर येत आहेत। अशात त्याच्या घरावरती आणि इतर मालमत्तेवरती पोलिसांनी धाड टाकली आणि ज्यात पोलिसांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्यात। या व्हिडिओतून आपण पाहूयात की नेमकं कारवाई दरम्यान पोलिसांच्या हाती काय लागलेलं आहे आणि पोलिसांच्या रडारवरती असलेला निलेश घायवळ आणि त्याच्या गुन्हेगारीविषयी। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपल्या दहशतीच्या जोरावरती गुन्हेगारी विश्वामध्ये आपलं कुप्रसिद्ध नाव कमावणारा निलेश घायवळ याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनेगावचा। शिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि त्यानं मास्टर इन कॉमर्सची डिग्री सुद्धा घेतली। यातच त्याची भेट झाली पुण्यातल्या कुख्यात गँगस्टर गजानन मारणे सोबत। गजानन मारण्याच्या टोळीमध्ये गुंड म्हणून तो काम करायचा। गजानन मारणे आणि घायवळने मिळून एकाची हत्या देखील केली होती, ज्यात त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं। पण जेलमधून बाहेर पडताच गजा मारणे सोबत घायवळचं बिनसलं। आर्थिक आणि वर्चस्व वादातून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि घायवळ मारण्यापासून वेगळा झाला। गजा मारण्याशी बिनसल्यावरती मारणे गँगनं घायवळवरती 2दा हल्ले केले। याचंच प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीनं दिलं। पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीमध्ये निलेश घायवळची मोठी दहशत आहे। घायवळ टोळीचा म्होरक्या असणाऱ्या निलेश घायवळवरती पहिला गुन्हा 26 वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला। हा गुन्हा होता खंडणीचा। त्यानंतर 1999, 2000, 2001 मध्ये घायवळवरती पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, दंगल करणं, खून, खुनाचा कट रचणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळवरती एकूण 14 गुन्हे आहेत, तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 24 गुन्हे आहेत। एवढेच नाही, धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी, अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे निलेश घायवळवरती दाखल आहेत। दत्तवाडीमध्ये गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती। कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला। बाकी गुन्ह्यात देखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला। पण आताही घायवळ टोळीतील पोरं कोथरूड भागामध्ये दहशत पसरवण्याचं काम सुरूच आहे। अशात 17 सप्टेंबरला पुण्याच्या कोथरूड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली। गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून घायवळच्या पोरांनी आम्ही चितले भाई म्हणत प्रशांत धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती गोळीबार केला होता। घायवळच्या पोरांचा माज इतका की गोळीबारानंतर 15 मिनिटांमध्ये वैभव साठे नावाच्या तरुणावरती त्यांनी कोयत्यानं वार केले होते। या प्रकरणी घायवळ सोबतच त्याच्या गँगच्या 6 आरोपींवरती कारवाई करण्यात आली होती आणि आता मकोका अंतर्गत या आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी आता निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवरती आहे। पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते, पण तितक्यात त्यानं तिथून पळ काढला आणि सध्या निलेश घायवळ हा युरोपात असल्याचं समजते। खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं नावात घोळ करून नसलेला पत्ता सांगून घायवळनं पासपोर्ट तयार करून भारतातून पळ काढलाय। या घायवळची आणि त्याच्या बायकोची 4 मतदान कार्डही सापडली आहे। त्यामुळे पुण्यासोबतच त्याने अहिल्यानगरमध्ये देखील फ्रॉड केल्याचं बोललं जाते। आता त्याच्या या फ्रॉड प्रकरणी त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि ज्या पोलिसांनी त्याला मदत केली हे सगळेच पोलिसांच्या रडारवरती आहे। या प्रकरणी अहिल्यानगर पोलीस सुद्धा या कारवाईमध्ये सहभागी आहेत। आता याच प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी घायवळच्या मालमत्तेवरती छापा टाकायला सुरुवात केली। आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवरती नजर टाकली तर घायवळच्या घरावरती छापा टाकून 2 4चाकी आणि 2 दुचाकी जप्त केल्या। या गाड्यांवरचा नंबर प्लेटही बनावट असल्याचे समोर आले। एवढंच नाही, घायवळची 10 बँक खाती गोठवून त्यातली 38 लाख रुपये जे आहेत ते जप्त करण्यात आले आहेत। आणि आता या प्रकरणामध्ये महत्त्वाची आणि ताजी अपडेट अशी की घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्यात। त्याच्याकडे जी बंदूक आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे। एवढंच नाही, घायवळच्या घरामध्ये 7 बारे, साडेखत आणि विविध जमिनीच्या संदर्भात कागदपत्र सापडली आहे। आपल्या दहशतीच्या जोरावरती तो जमिनी लाटत असल्याचंही समोर आलं होतं। याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातही फाईल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत। त्याच्यामुळे अर्थात MIDC किंवा कंपन्यांच्या खंडणी प्रकरणातही घायवळचा मोठा हात असल्याचं बोललं जाते। या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी महानगरपालिकेला पत्र दिले। त्यामुळे आता निलेश घायवळच्या नावावरती अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्तांची चौकशी होणार आहे आणि पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे। घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सीज करण्यात येणार आहे।
घायवळ विरोधात आधीच जीवघेण्या हल्ल्याची तक्रार दाखल केली असताना आता फसवणूक, बेकायदेशीर कागदपत्र, पासपोर्ट आणि आता बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी निलेश घायवळ भोवतीचा फास आता चांगलाच आवळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता तरी घायवळ पुणे पोलिसांना शरण येतो का हे पाहावं लागेल. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.